मी इथे 1 कप उडीद डाळ, 1 कप मुगाची डाळ त्यांना रात्रभर भिजवून ठेवलं आहे आणि ती डाळ अशी छान मऊसूत भिजल्या जाते. मग त्याच्यावर मी मिक्सरमध्ये तिला ग्राइंड केली आहे छान. त्यात मी आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट, चवीपुरती मीठ एवढं घालून फार फेटलं आहे. जितकं जास्त फेटाल तितका छान फ्लफी आणि छान तो आपला ढोकळा तयार होईल आहे किंवा स्टीम दहीवड्याचं बॅटर तयार होईल आहे. त्यात मी 1 चमचा इनो घातला आहे. इनोला ॲक्टिवेट करायला थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि पाणी घालून त्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने फेटायचं आहे आता मात्र. आणि फेटल्यानंतर हा ग्रीस केलेलं एक भांडं आहे, त्याला तेल लावलं आहे फक्त मी आणि त्यात हे मी मिश्रण घालते आहे संपूर्ण. मेक शुअर हे मिश्रण तुम्ही जेव्हा घालता तेव्हा त्याच्यात कुठल्याही प्रकारचे बबल्स राहावे नाहीत. जितके बबल्स कमी राहतील तेवढीच जाळी छान होईल. ही बबल्स मी वरून काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला फक्त वाफवायचं आहे. साधारण एक 25 मिनटापर्यंत याला वाफवलं तरी हा छान व्यवस्थित फुलून येतो. ट्रिक तीच आहे, तूप घालून बघायचे आणि होईल आहे. हे इकडे मी दही घेतलेलं आहे. ह्याला मी 3 तासासाठी जवळजवळ बांधून ठेवलं होतं. हंकट ज्याला आपण म्हणतो. त्यात मी साखर घातली आहे चवीपुरती आणि हे जवळजवळ 250 ग्राम दही घेतलं होतं मी. ते होऊन एवढाच 1 वाटीभर दही त्याचं निघालं आहे हंकट. आता आपल्याला हा थंड झालेला पूर्णपणे थंड जेव्हा होईल आहे तेव्हा हा थंड झाल्यानंतर त्याला आपण कापून घ्यायचा आहे. अगदी स्पॉन्जी केक आपला जसा बनतो स्पॉन्ज केक तसा प्रकारे हा ढोकळ्याचा आपलं हे तयार झालेला आहे. त्याला मी 2 हिस्स्यामध्ये कापून घेतलेलं आहे. आता एकीकडे मी हे पाणी बनवलं आहे. त्याच्यात मी हिंग, लाल तिखट, जिरे आणि मीठ घालून हे पाणी तयार केलं आहे. हे पाणी त्याला मी फक्त सोक करवते या ढोकळ्यांना याच्यामध्ये. जसं आपण केकला बेसला आपण हे करतो केकला बनवतो तशाच प्रकारे आपण याला पण थोडंसं पाणी पिलवतो आहे. आणि आता या ढोकळ्यांच्या जे पीसेस आहेत त्यांना मी घेतले आहे आणि जस्ट लाईक अ केक इट वॉज व्हेरी फन फॉर मी टू डू इट. हे जे आपलं हंकटवालं मिश्रण आहे ते त्याच्यावरती मी छान स्प्रेड करते आहे. दिस वॉज ऑल गिविंग मी द वाईब फॉर ॲज इफ मी केक बनवते आहे. तर हे मला फार इंटरेस्टिंग वाटत होतं. आय वॉज फीलिंग व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड टू डू दिस रेसिपी. त्याच्यावर मी दुसरी लेअर पण टाकलेली आहे. मध्ये हा मी मसाला घातला आहे. हा मसाला दहीवड्याचा जो आपला मसाला असतो तो आहे. त्यात लाल तिखट आहे, जिरं आहे, मीठ आहे. हा घरीच केलेला मी मसाला आहे. एकदम सिम्पल आहे. रेसिपी तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये अँड आय विल लेट यू नो. आणि दॅट्स इट. आपल्याला हे हंकर्डच सगळीकडे संपूर्ण बस आपण ज्या प्रकारे फ्रॉस्टिंगला लावतो त्याच प्रकारे आपल्याला हे पूर्ण आपली दहीवड्याची केक बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी बिलकुल तेल वापरलेलं नाही आहे. आपण युजली दहीवडे तळून काढतो पण याला बिलकुल स्टीम करून घेतलं आहे लिटरली ढोकळ्यासारखं आणि हे इतकं छान बनवून निघालं आहे की एकदम केक पण हा अगदी स्पॉन्जी तयार झालेला आहे. आणि त्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने डेकोरेट करू शकता. ज्या चटण्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता. आमच्या घरी जवळजवळ सगळ्यांनाच फक्त ही चिंचेची आंबटगोड चटणी आवडते म्हणून मी तेवढी घातली आहे. मध्ये थोडी डेकोरेशनसाठी मी ही मसाला बुंदी घातली आहे. आणि दॅट्स इट. आपला स्टीम्ड दहीवडा असं म्हणायला हरकत नाही कारण की हा अत्यंत हेल्दी आहे. याच्यामध्ये उडदाच्या डाळीचं प्रमाण पण कमी झालं आहे कारण आपण मुगाची डाळ याच्यात वापरली आहे. सो हेल्दी डिलिशियस असा हा स्टीम ढोकळा केक आपला तयार आहे.